नमस्कार, मी भक्ती बर्वे. जीवनमूल्य या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या मूल्यांचा विचार करतोय आणि या मूल्यांचा विचार करत असताना आपण बघितलं की या मूल्यांचा राजयोगाशी खूप निकटचा संबंध आहे. तर या राजयोगाबद्दल आपल्या सगळ्यांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर ही राजयोगाची चर्चा करण्यासाठी साक्षात राजयोगी डॉक्टर सचिन परब आज आपल्या इथे पुन्हा एकदा उपस्थित आहेत. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. ओम शांती. ओम शांती. आपण म्हणलात की सर्व काही प्रॉब्लेम्सचा एकच उत्तर आहे किंवा सॉल्व करण्यासाठी एक मार्ग आहे. मग ती चित्तशुद्धी असू दे, मग ते विचारांचं परिवर्तन असू दे, तर ते म्हणजे राजयोग. राजयोग शब्द जो आहे याचा खरा अर्थ काय आहे आणि ह्या राजयोगाच्या द्वारे असं कोणतं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपण आमच्यासमोर उभं कराल की ज्याच्यामुळे आमच्याचसारखे गृहस्थ धर्मामध्ये वावरणारे परंतु अनेक काही समस्यांना व्यवस्थितपणाने तोंड देऊन समोर आदर्श निर्माण करणारे असं एखादं व्यक्तिमत्व सांगू शकाल का? दोन प्रश्न तुम्ही विचारला की राजयोग काय आहे. राजयोग हा परमात्माने शिकवलेला योग आहे. जेव्हा परमात्मा ह्या सृष्टीवर अवतरित होतात तर ते आपल्या मुलांना जो योग शिकवतात ज्याच्याद्वारे ते स्वतःचेच राजे नाही म्हणजे स्वतःवर राज्य करणं शिकतात, त्याप्रमाणे दुसऱ्यांच्या हृदयावर पण राज्य करतात आणि त्याबरोबर संपूर्ण विश्वावर राज्य करण्याची शक्ती त्यांच्याकडे येते. तो हा राजयोग आहे. सर्वश्रेष्ठ योग आहे कारण परमात्म्याने शिकवलेला हा योग आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही जो विचारलात की असं काही उदाहरण आहे का? भरपूर उदाहरणं आहेत. मी म्हणेन ब्रह्माकुमारीकडे 60,000 असे फॅमिलीज आहेत जे नियमित राजयोगाच्या अभ्यासाने ज्यांनी आपलं जीवन सर्वश्रेष्ठ बनवलं आणि ते दुनियेसमोर उदाहरणं आहेत, एक्झाम्पल आहेत. त्यातलं जर मुख्य उदाहरण द्यायचं झालं तर मला ब्रह्माकुमारीचे जे संस्थापक आहेत त्यांचं उदाहरण फार प्रेरणादायी वाटतं की त्यांचं नाव दादा लेखराज कृपलानी. तुम्ही विचार करा, 60 वर्षाचं आयुष्य असतं. आपण म्हणतो की 60 आणि बुद्धी नाठी. 60 वर्षामध्ये आयुष्य म्हणजे सध्याचं आता मेडिकली जर आम्ही बघायला गेलो तर ॲव्हरेज लाईफ स्पॅन 64 वर्ष आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यातली 3-4 वर्ष सिनियर सिटीजन तुम्ही झालेले असतात. किंवा मी असं म्हणेन की तुम्ही दुसरी इनिंग तुमची 50 वर्षानंतर चालू होते आणि ती लवकर संपायला आलेली असते. त्यावेळेला शरीर साथ देत नाही तुमचं, कारण शरीरामध्ये आजार आलेले असतात. डायबिटीज, हार्ट डिसीज किंवा सांधेदुखी चालू झालेली असते. तुमच्या शरीराची शक्ती कमी झालेली असते आणि 60 वर्षामध्ये जे काही केलेलं त्याचं सगळं ओझं असतं डोक्यामध्ये. म्हणजे मुलांना मोठं करणं, त्यांना शिक्षण, घर चालवणं, त्याच्यामध्ये जे काही प्रसंग तुमच्यामध्ये येते, एक सर्वसाधारण गृहस्थी त्याची काय अवस्था असेल तुम्ही विचार करा. गांजून जातात अक्षरशः शब्द आपण म्हणतो की परिस्थितीने गांजून जातात. तर अशा अवस्थेमध्ये पुरुषात सुरुवात करणं 60 वर्ष वयामध्ये आणि फक्त 33 वर्षामध्ये सर्वोच्च अवस्था प्राप्त करणं म्हणजे 93 इयर्स एजमध्ये कर्मातीत अवस्था ज्याला आम्ही म्हणतो, जी सर्वश्रेष्ठ पुरुषार्थाची अवस्था एक मनुष्य या पृथ्वीवर राहून प्राप्त करू शकतो. तर ती प्राप्त करणे हे सोपं काम नाही आहे. नक्कीच. तर ते काम दादा लेखराज कृपलानी, ज्यांना नंतर प्रजापिता ब्रह्मा हे टायटल स्वयं परमात्म्याने दिलं, ते करून दाखवलं. तर माझ्या मते ह्याच्यासारखं श्रेष्ठ आदर्श व्यक्तिमत्व आहेत भरपूर. पण हे जर तुम्ही जीवन कहाणी मी म्हणेन की जे पहिल्यांदा ऐकतायत की ब्रह्माकुमारी शाखेमध्ये कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही जा, 2 व्हॉल्यूम्स याच्यावर लिहिलेले आहेत की जीवन को पलटाने वाली अद्भुत जीवन कहाणी. तर त्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्माबाबांचं चरित्र जेव्हापासून शिवबाबांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला तेव्हापासून संपूर्ण अवस्था प्राप्त करेपर्यंत अतिशय प्रेरणादायी आहे. आणि मी पुन्हा पुन्हा हे वाचतो माहिती असून सुद्धा, कारण प्रत्येक प्रसंग त्यांच्या जीवनातला जो त्यांनी सामना केला तो आपल्यासाठी पण एक आदर्श बनू शकतो. आता तुम्ही म्हणलात की त्यांची जीवन कहाणी वाचली तर,
परंतु मी तर असं म्हणेन की आत्ता तुम्ही वाचलेले आमच्यासमोर आहात की ज्यांनी जीवनकहाणी पुन्हा पुन्हा वाचली आहे. तर एक गृहस्थ धर्मात राहून आपल्याला नातेवाईकांना सांभाळावं लागतं, आपल्या मुलांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करायला लागतात. तर आत्ता तुम्ही म्हणलात की तेही 60व्या वर्षी अशा सगळ्या गोष्टींमधून गेलेले होते. तर त्यांनी कशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स सॉल्व केले, का त्यांच्याकडे हे प्रॉब्लेम्सच आले नाहीत? काय म्हणताय? प्रॉब्लेम्स आले नाही तर मी असं म्हणत नाही, प्रॉब्लेम्स भरपूर आले. बरं. किंबहुना जेवढे प्रॉब्लेम त्यांना शिवबाबांनी त्यांच्या शरीरात प्रवेश केला त्याच्या अगोदर होते, त्याचे डबल प्रॉब्लेम शिवबाबांनी प्रवेश केल्यानंतर आले. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या लेखराज कृपलाने हे कुटुंबात त्यांचं जे प्रेस्टीज होतं, जो त्यांना रिस्पेक्ट आणि रिगार्ड होता, म्हणजे दादा, त्यांना दादा म्हणायचे, तर दादा एवढे फेमस होते की त्यावेळेचे राजे महाराजा पण त्यांना म्हणायचे की दादा ऐसे लगता है कि आप गलती से डायमंड मर्चंट बन गए, आपको राजा होना चाहिए था. एवढा त्यांना रिगार्ड आणि रिस्पेक्ट होता. बरोबर. अशा दादांबद्दल लोकांनी पेपरमध्ये लिहिलं की एक म्हातारा आहे जो स्वतःला कृष्ण समजतो आणि त्याला 16,108 राण्या पाहिजे, त्याला 300 राण्या मिळालेल्या आहेत. एवढी बदनामी आणि ग्लानी त्यांची झाली आणि या अवस्थेमध्ये राहून सुद्धा त्यांनी उच्चपद प्राप्त केलं. तर मी म्हणेन त्यांच्यासमोर प्रॉब्लेम्स भरपूर आले. किंबहुना शिवबाबांनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्यावर भरपूर कलंक लागले गेले, पण ते कलंक असून सुद्धा परमात्म्यावर श्रद्धा, अटूट श्रद्धा ठेवून परमात्म्याच्या शक्तीने, मदतीने आणि त्यांच्या श्रीमतवर चालून त्यांनी ह्या सर्व समस्येवर विजय प्राप्त केला. आणि आता तेच लोक जे दादांना नाव ठेवायचे, ज्यांनी दादांची ग्लानी केली, तेच लोक आता येऊन दादांची महिमा करतात की दादांसारखा दुसरा कोणी नाहीये. ग्रेट. ही एक फार मोठी पावती आहे. परंतु आता तुम्ही म्हणलात की त्यांच्यावर असे कलंक लागले, मग या जीवन कहाणीमध्ये त्यांनी नक्कीच स्वतःबद्दल लिहिलं असेल. मग असं जेव्हा त्यांना लोकांनी सर्व प्रकारे वेगवेगळे आक्षेप घेतले म्हणा, अशा वेळेला त्यांच्या मनाची अवस्था त्यांनी काही वर्णन केली आहे का, जी आमच्यासमोर एक दर्पण राहील? बाबांनी स्वतःबद्दल तसं डायरेक्ट लिहिलेलं नाही आहे, पण बाबांबरोबर किंवा दादांबरोबर, ज्यांना आम्ही ब्रह्मा बाबा आता म्हणतो, की त्यांच्याबरोबर ज्या दादी आमच्या होत्या त्यावेळेला कुमारी होत्या किंवा त्यांच्या आजूबाजूला राहणारे लोक होते, त्यांनी बाबांचं जीवन जवळून पाहिलेलं आहे. तर त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे की दादांचे संस्कार पहिल्यापासूनच श्रेष्ठ होते. दादांनी भरपूर गुरु केलेले, 12 गुरु केलेले भक्ती मार्गामध्ये, आणि भगवद्गीतेचं त्यांच्या घरी पाठ चालायचा, गीता पाठी होते ते. आणि त्यांची नारायणावर फार भक्ती होते, म्हणजे नारायणाचं चित्र ते स्वतःच्या जवळ नेहमी ठेवायचे, एवढं त्यांचं नारायणावर प्रेम होतं. आणि त्यांच्यामध्ये संस्कार असे होतेच की रॉयल्टीचे संस्कार होते. म्हणजे काही जण संस्कार घेऊन येतात, म्हणजे ते गावी राहणारा व्यक्ती, तुम्ही विचार करा, वडील मास्तर होते, आईची छत्रछाया कमी वयामध्ये गेलेली, आणि एका दुकानामध्ये साधं ग्रोसरी शॉपमध्ये काम करून त्यांनी आपल्या बुद्धी चातुर्यावर स्वतःचा डायमंडचा व्यवसाय आणि सगळ्यात मोठे डायमंड मर्चंट, हिऱ्याचे व्यापारी म्हणून प्रसिद्ध झाले. ते आपल्या बुद्धी चातुर्यावर आणि त्यांच्या कलागुणांच्या आधारे त्यांनी एवढी मोठी पोस्ट प्राप्त केली की राजे महाराजे पण त्यांना बोलवायचे आणि त्यांना डायरेक्ट एंट्री होती. त्यावेळेच्या राजे महाराजांच्या घरी जायला फार मोठे बंधन असायचे, पण दादांना डायरेक्ट एंट्री होती. तर दादांनी अशी प्रेस्टीज मिळवलेली. आणि अशी प्रेस्टीज असताना जेव्हा शिवबाबांनी प्रवेश केला, तर प्रवेश केल्यापासून जे दादांचा फोटो जर तुम्ही अगोदरचा पाहिला, जसा आपण स्लाइडमध्ये पाहतोय, की ते एकदम टाईट कोट आणि शूज आणि वेगळ्या अवतारामध्ये असायचे. पण जसं शिवबाबांनी प्रवेश केला, त्यांची पूर्ण पर्सनॅलिटीचं परिवर्तन, एकदम साधारण म्हणजे धोतर आणि कुर्ता ह्या ड्रेसमध्ये ते आले आणि एकदम सादगीमय जीवन ते जगू लागले. असं झालं की जसं शिवबाबांनी प्रवेश केला, त्यांना जे हिरे त्यावेळेला लाखो रुपयाचे, आता करोडो रुपयांचे झालेले आहेत, तर त्यांना दगड दिसायला लागले. म्हणजे भगवद्गीतेमध्ये बदलली, कारण विचार बदलले. तर भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो, समलोष्टाश कांचनम, म्हणजे दगड आणि सोनं त्यांना एकच दिसायला लागलं.
आणि त्यांना खरा व्यापार जो आहे तो ईश्वरीय ज्ञान रत्नांचा व्यापार, त्यांना खरा व्यापार कळायला लागला. आणि त्यावेळेला त्यांना प्रेरणा यायची तर ते लिहायचे कागदावर. तर त्यांनी आपल्या पार्टनर होते त्यांना लिहिला की अलिफ को मिला अल्लाह, बे को मिली झूठी बादशाही, आई तार अलिफ को हो गया रेल का राही. तर तो म्हणाला की मला असं मिळालंय की त्याच्यासमोर हे मला एकदम फिकं वाटतंय. आणि त्यावेळेला त्यांनी निर्णय घेतला की त्यांचा एवढा विशाल बिझनेस होता तो त्याने संपूर्ण समेटला. तुम्ही विचार करा, एक गृहस्थी आहेत ज्याला मुलं आहेत आणि त्यांची युगल आहे, तर अशा वेळेला एवढा पसरलेला बिझनेस बंद करून त्याच्यातून मिळणारं जे काही धन आहे त्याचं ट्रस्टमध्ये, आणि ते ट्रस्टचं पण ट्रस्टी कोणाला त्यांनी बनवलं, स्वतःला नाही, आपल्या घरातल्या लोकांना नाही, पण 8 मातांना आणि कुमारींना त्यांनी त्या ट्रस्टवर नेवलं. तर इतकी ट्रस्टीशिपची भावना, हे सोपं नाही काम आहे. नाहीतर एक सर्वसाधारण गृहस्थ पहिला विचार करेल माझ्या बायका मुलांसाठी मी काय काय काढून ठेवतो. तो त्यांनी विचारच केला नाही. त्यांना परमात्म्यावर एवढा अटूट श्रद्धा आणि निश्चय होता की परमात्म्याने मला निवडलेलं आहे, तर परमात्मा माझ्याकडून हे कार्य करून घेतोय. तर त्यावेळेला वाटलं लोकांना, म्हणजे एक सर्वसाधारण व्यक्ती विचार करू शकतो ना की हे असं काय वेड्यासारखं करतोय. नक्की सहज आहे. म्हणजे दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा वेडेपणा आहे. नाही, इव्हन मला तर असं वाटतं की त्यांच्या कुटुंबियांनी सुद्धा त्यांच्यावर असे आक्षेप घेतले असू शकतात. त्यावेळेला ते त्यांनी कसं फेस केलं? एक्झॅक्टली आलं. तर त्यांनी सांगितलं, त्यांच्यामध्ये एक विशेष दिव्य गुण होता की एकदा त्यांनी निर्णय घेतला तर ते बदलायचे नाहीत. दृढतेचा गुण होता आणि परमात्म्यावर पूर्ण श्रद्धा होती, पूर्ण निश्चय होता. किंबहुना जेव्हा परमात्म्याने त्यांच्या शरीरात प्रवेश केला तर त्यांची जी कन्या आहे त्यांनी सांगितलं की ते 3 शब्द त्यांनी ऐकले की निजानंद स्वरूपम शिवोहम शिवोहम, निज ज्ञान स्वरूपम शिवोहम शिवोहम आणि निज प्रकाश स्वरूपम शिवोहम शिवोहम. तर त्यांना पण घरच्यांना, विशेष करून त्यांच्या युगल ज्याचं नाव जशोदाबेन होतं आणि त्यांची कन्या, तर त्यांनी पाहिलं की दादा साधारण राहिलेले नाहीत, कारण दादांची दृष्टी आणि वृत्ती एकदम श्रेष्ठ झालेली. म्हणजे दादांमध्ये परमात्म्याने प्रवेश केला हे त्यांना त्यावेळेला माहीत नव्हतं, पण त्यांनी पाहिलं की दादा ओमची ध्वनी करायचे. म्हणजे दादा बोलले की समोरच्यांना तीर लागायचा आणि त्यांचं जीवन परिवर्तन व्हायचं. आणि दादा हळूहळू भगवद्गीतेवर बोलायला लागले आणि ते ओमची ध्वनी करायचे. तर जेवढे लोक यायचे ते सगळे ट्रान्समध्ये जायचे. मग त्यामध्ये कोणाला कृष्णाचा साक्षात्कार, कोणाला लक्ष्मीचा, नारायणाचा, स्वर्गाचे सीन सिनेरी. तर त्यांना कळायला लागले की हे दादा साधारण नाही आहे. तर घरच्यांना पण वाटलं ही काहीतरी विशेष शक्ती आहे. आणि दादांचा रेस्पेक्ट आणि रिगार्ड तर होताच, पण जसं तुम्ही म्हणालात की सगळ्यांना ते पटत नाही. तर त्यांच्या घरातले जे होते, त्यांचा एक मुलगा आणि त्यांची सून आणि त्यांची युगल हेच चालले. बाकीच्यांना त्यांनी त्यांचा जो वाटा होता, त्यांचं जे कर्तव्य होतं त्यानुसार त्यांनी दिलं. पण ते म्हणाले की तुम्हाला जर यायचं असेल, आणखीन पाहिजे असेल, तर तुम्हाला माझ्याबरोबर यावं लागेल. ही वॉज व्हेरी क्लिअर इन दॅट. आणि मग जे त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातले यायचे होते ते आले आणि रेस्ट इज हिस्ट्री. मग हे जे आत्ता तुम्ही म्हणलात दादा किंवा लेखराज कृपलानी ह्यांचं व्यक्तिमत्व, जे राजयोगात, ज्यांनी राजयोगाचा संस्थापक म्हणून या संस्थेचे तुम्ही म्हणता, त्यांचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आम्हा सगळ्यांना कसं होईल हे मला पाहिजे. त्यातलं महत्त्वाचं जे मला दिसतं आहे की जेव्हा तुमचं परमात्म्यावर संपूर्ण श्रद्धा असते, निश्चय असतो. भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये एक श्लोक येतो, 66वा श्लोक आहे, सर्व धर्मान्य परित्यज माम एकम शरणम रज अहम त्वाम सर्व पापेभ्याम मोक्षयक्षामि मा शुचा. हा एक श्लोक आहे. आणि दुसरा एक श्लोक येतो तो म्हणजे अनन्यास चिंतयन्तो माये जना पर्युपास्ते तेषाम नित्याभियुक्ताम योगक्षेमम वहाम्यहम. याचा अर्थ असा की अनन्य भावाने जेव्हा तुम्ही त्या एक परमात्म्याच्या शरण जातात, तुमची संपूर्ण जबाबदारी तो उचलतो. पण तेवढा अनन्य भाव आणि निश्चय तुम्हाला परमात्म्यावर पाहिजे. अन्य कुठे भाव नाही असा अनन्य. अनन्य म्हणजे ज्याचा अन्य कोणीही नाही, एक परमात्मा सर्व आहे.
हा अनुभव जेव्हा होतो, मी अनुभव शब्द वापरतो कारण हा बुद्धीचा नाही आहे, नुसतं वाचून होणार नाही, ते हृदयामध्ये फील झालं पाहिजे. आणि सगळ्या संतांचं जीवन ज्याला आपण प्रचिती म्हणतो, अनुभूती म्हणतो, अनुभूती त्यांना ती आलेली. त्यामुळे त्या परमात्म्यावर जर तुम्ही निश्चय ठेवलात आणि त्यांनी सांगितलेल्या श्रीमतावर जर तुम्ही चाललात तर त्याच्या श्रीमतवर चालणारा श्रीमंत नेहमीच होतो. मला थोडंसं श्रीमत ह्या शब्दाचा अर्थ समजून सांगाल का? श्रीमत आपण भगवद्गीता जी आपण वाचतो त्या भगवद्गीतेला आपण म्हणतो श्रीमत भगवद्गीता भगवान वाच. श्रीमत देणारा कोण आहे तर साक्षात परमात्मा आहे. तर परमात्म्याने जे मत दिलं त्यांच्या मुखाद्वारे, जी महावाक्य उच्चारले, त्यांना आम्ही श्रीमत म्हणतो. तर परमात्म्याने कर्म करण्याचे जे नियम सांगितले, जे वेळेचं महत्त्व सांगितलं की सध्या कोणती वेळ चालली आहे, आपण कोण आहोत, आपण कुठून आलेलो आहोत, आपण किती जन्म घेतलेले आहे आणि सध्या कोणती वेळ चालू आहे आणि परमात्म्याच्या स्मृतीमध्ये कसं राहायचं आणि त्याच्यासाठी काय काय कर्म करायचं, कर्म करताना कसं त्याच्या स्मृतीमध्ये राहायचं. तर ह्या बेसिकली ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग ह्याचं जे ज्ञान परमात्मा शिव बाबाने त्यांच्या शरीराद्वारे दिलं, त्या ज्ञानाला आम्ही श्रीमत म्हणतो. आणि हे श्रीमतच आपल्याला श्रेष्ठ जीवन बनवण्यासाठी प्रवृत्त करतं. पण हे श्रीमत जे आहे ते आम्हा सगळ्या सर्वसामान्य लोकांना सुद्धा मिळू शकेल का? येस, सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि विशेष म्हणजे खुशीची गोष्ट परमात्म्याने आम्हाला जे सांगितलं, शिव बाबा ज्याला आम्ही म्हणतो, शिव म्हणजे कल्याणकारी, बाबा म्हणजे पिता. तो म्हणतो ही सगळी पृथ्वीवर जेवढी पण आहेत आत्मे सगळी माझे मुलं आहेत आणि कोणताही बाप आपल्या मुलांकडून पैसे घेत नाही. खरं. तर तो म्हणतो माझी मुलं आहेत आणि त्यांचा अधिकार आहे या ज्ञानावर, तर त्यांनी जरूर यावं. या माध्यमाद्वारे मी म्हणेन की तो पिता या सृष्टीवर आलेला आहे आणि आपल्या सर्व मुलांचं आव्हान करतोय की मुलांनो या तुम्ही, मी तुमच्यासाठी आणि तुमच्या बोलवण्यावर या सृष्टीवर आलेलो आहे. तुम्ही माझा किती जन्मापासून तुम्ही मला बोलवत आहात आणि तुमची हाक ऐकून मी आलेलो आहे आता ह्या सृष्टीवर. तर तुम्ही लवकरात लवकर माझ्याकडे या आणि तुमचा जो जन्मांचा जो अधिकार आहे तो तुम्ही प्राप्त करा. आणि मी द्यायला आलेलो आहे. आणि खरंच सांगतो, अनुभवावर सांगतो की असा पिता मिळणे नाही, पुन्हा तुम्हाला मिळणार नाही. आणि विशेष मला एक म्हण आठवते, हिंदीमध्ये अशी म्हण आहे की जब भगवान भाग्य बाट रहा था तो आप सोए हुए थे क्या. ही म्हण त्या लोकांसाठी आहे की जे हे कार्यक्रम बघतात, ज्यांना ब्रह्माकुमारी बद्दल कळलेलं आहे, ब्रह्माकुमारी सांगतं ज्ञान चांगलं आहे, पण ते हे ज्ञान घ्यायला पुढे येत नाही, त्यांचं हे गायन आहे. असं होऊ नये असं आम्हाला वाटतं की तुम्ही नंतर पश्चाताप करू नये. की परमेश्वर जो माझा पिता आहे ह्या सृष्टीवर आला, त्याने माझ्यासाठी सौगात घेऊन आला, मला द्यायला तो सगळं काही आला, पण मी ते घेतलं नाही. त्यावेळेला जो पश्चाताप होणार तो फार त्रास देणारा असेल. तर मी म्हणेन तुम्ही या, 7 दिवसाचा कोर्स आहे तो करून घ्या आणि परमात्म्याने आपल्यासाठी काय आणलंय ते पहा तरी जरा एकदा. नक्कीच, मला खूप आवडेल. डॉक्टर, आता तुम्ही म्हणलात की सौगात आणलेली आहे. कुठल्या मुलांना आवडणार नाही की आपल्यासाठी आईवडिलांनी काहीतरी आणलंय, पण मला असं वाटतं की त्यासाठी आधी आईवडिलांचं नातं त्यांच्याशी जोडायला पाहिजे. तर हे नातं जोडायला ब्रह्माबाबांनी तुम्हाला शिकवलं का? ब्रह्माबाबांना पण हे माहीत नव्हतं अगोदर. ब्रह्माबाबांना नंतर कळलं की ते ब्रह्मा आहेत. आणि त्यांना जेव्हा मेसेज आला, आतून प्रेरणा आली की तुमच्याद्वारे नवीन सृष्टीची स्थापना होणार आहे, तर ब्रह्माबाबांना 3 मुख्य साक्षात्कार झाले. आणि हे साक्षात्कार 1936 साली झाले. तुम्ही विचार करा, ज्या वेळेला ॲटॉमिक वेपन्स नव्हते त्यावेळेला त्यांनी पाहिलं. ॲटॉमिक वेपन आपण बघितलं दुसऱ्या महायुद्धामध्ये पडलं, त्याच्या अगोदर त्यांनी पाहिलं की ह्या सृष्टीवर ॲटॉमिक वेपन्स किंवा अण्वस्त्राद्वारे ह्या सृष्टीचा विनाश होत आहे. आणि त्यांनी जे भयंकर विनाशाचं दृश्य बघितलं त्यांना ते सहन झालं नाही, त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याच्यानंतर त्यांना दुसरा साक्षात्कार झाला की ह्या सृष्टीवर अतिशय सुंदर सृष्टी आहेत, महल आहेत सोन्याचे, हिऱ्याचे, आणि तिथे सुंदर असे आकाशातून तारे येत आहेत आणि त्यांचं सुंदर राजकुमारामध्ये रूपांतर होत आहे. आणि त्यांना सांगितलं गेलं की तुम्हाला अशी दुनियेची स्थापना करायचं आहे, यू हॅव टू बिकम एन इन्स्ट्रुमेंट फॉर दिस. आणि तिसरा त्यांना विष्णू चतुर्भुजाचा साक्षात्कार झाला आणि त्यांना जो मंत्र ऐकायला आला की अहम विष्णू चतुर्भुजम ततत्वम,
म्हणजे मी विष्णू चतुर्भुजा ते तुमचंच रूप आहे. तत्वम की तत्वमसी हा जो विचार आहे तो त्यांना आटला. तर त्यांना पहिलं वाटलं हे कसं काय शक्य आहे. माझं वय 60 वर्ष झालेलं आहे आणि 60 वर्ष असताना मी ही नवीन दुनियेची स्थापना कशी करू शकतो, माझ्यामध्ये ती ताकद कुठे आहे. पण हळूहळू त्यांना रिअलाइज झालं की परमात्म्याने त्यांना माध्यम बनवलेलं आहे आणि त्यांच्याद्वारे नवीन सृष्टीची स्थापना होणार आहे. त्यांच्याद्वारे ह्या पूर्ण सृष्टीचा आधी मध्य अंत परमात्मा शिवबाबांनी आम्हाला सांगितला. म्हणून त्यांचं कर्तव्यवाचक नाव ब्रह्मा ठेवलेलं आहे, प्रजापिता ब्रह्मा. आणि त्यांच्याद्वारे नवीन सृष्टीची स्थापना बनणार आहे असं जेव्हा त्यांना कळलं आणि त्यांना ती शक्ती प्रेरणा जेव्हा यायला लागली आणि त्याच्याद्वारे जे कार्य घडलं ते आज आम्ही बघतोय. 1936 साली डेफिनेटली कठीण होतं त्यावेळेला लोकांना विश्वास ठेवायला. पण आता आम्ही बघतो की ब्रह्माकुमारी 140 देशांमध्ये आणि लाखो विद्यार्थी रोज याचा अभ्यास करत आहेत आणि आपलं जीवन श्रेष्ठ त्यांनी बनवलेलं आहे श्रीमतावर चालून. आणि दिव्य गुणाची धारणा ही युनिव्हर्सिटी आहे. इथे कर्मकांड नाही आहे. वयाचा काही अट आहे का? वयाची अट नाही, धर्माची अट नाही, कशाची अट नाही. एकच अट आहे की तुम्हाला वेळ थोडा द्यायला पाहिजे आणि वेळ आपण स्वतःसाठी जरूर द्यायला पाहिजे. मला फार आश्चर्य वाटतं जेव्हा लोक म्हणतात वेळ नाही आहे. काही तर लोक इतकं छान म्हणतात, मला हसायला पण येतं. ते म्हणतात विष खायला पण वेळ नाही आहे. म्हटलं विष खायला खाऊ पण नका. नाही, वेळ लागत नाही आणि खाऊ पण नका. आजकाल मिलावटीचं विष मिळतं, अपेक्षा भंग होईल. मरायला वेळ नाही. हा, तर मरायलाही वेळ नाही असे शब्द वापरतात. अशा लोकांना टीव्ही बघण्यासाठी वेळ असतो, जेवण्यासाठी वेळ असतो, झोपण्यासाठी वेळ असतो. मी म्हणतो वेळ नाही असं म्हणू नका. तुम्ही असं म्हणा की माझ्या जीवनामध्ये सध्या ही प्राथमिकता नाही आहे असं म्हणा. प्राथमिकता, प्रायोरिटी नाही आहे. बरोबर. पण मी असं म्हणेन की जर तुम्ही स्वतः चिंतन केलं तर तुम्हाला कळेल की ही तुमच्यासाठीच आहे. हा तुमचं ट्रीटमेंट आहे, इलाज आहे. जसं एखादी व्यक्ती आजारी आहे आणि म्हणते की नाही मी आजारी आहे, मला कळतं हो, पण माझ्याकडे डॉक्टरकडे जायला वेळ नाही आहे, तर ते चांगलं दिसत नाही. मी म्हणेल तुम्ही हे 7 दिवसाचं औषध घेऊन तर बघा. आणि जर तुम्हाला ठीक नाही वाटलं डॉक्टर बदला ना, डॉक्टर भरपूर आहेत. पण घेण्या अगोदरच तुम्ही म्हणता की डॉक्टर ठीक वाटत नाही, मला डॉक्टरकडे जायला वेळ नाही, असं बोलू नका. मला असं वाटतं ज्या प्रकारे माझ्याकडे केसेस येत आहेत काउन्सिलिंगसाठी. प्रेक्षक हो, आपल्याला पण काही प्रश्न असतील तर आपण जरूर www.bkmarathi.com या संकेतस्थळी भेट द्या किंवा आपल्या नजीकच्या राजयोग सेवा केंद्राकडे आपण जाऊ शकता. पुन्हा भेटूया या चर्चेला पुढे घेऊन. तोपर्यंत नमस्कार.